जय साई राम। तो आज हमारा पहला व्लॉग है। पहला व्लॉग में थोड़ा डर लग रहा है कि कैसा व्लॉग करना है, इतना कुछ पता नहीं है। बट अपने साथ एक दोस्त है भाई, साई राम बाबा। साई राम। अभी तो फ्यूल पंप आया था गाड़ी में पेट्रोल भरने। आज हम जाने वाले हैं, तो भजन है ना, साई भजन। तो आज साई भजन में कुछ तो यूनिक होने वाला है उधर, तो इसके लिए हम उधर जा रहे हो। तो अभी तुमको नेक्स्ट व्लॉग में उधर दिखाऊंगा। नेक्स्ट व्लॉग नहीं, अभी डायरेक्टली मैं उधर पहुंचने के बाद दिखाऊंगा। तो आज पहला व्लॉग है, थोड़ा समझ के लो। चलो, अपना गाड़ी पर स्टार्ट हो चुका है, चलो डायरेक्ट उधर ही मिलते हैं। तो पहुंच गए गाइस। आप देखो क्राउड, देखो भाई क्राउड कितना है, देखो क्राउड बहुत है भाई। और मज़ा आएगा भाई। सिंगर भजन देखो, पहला भजन। श्रद्धाताई पाटील यांच्या नियोजनातून संपन्न होणारा हा साई भंडारा, त्याचंच औचित्य साधून काय बोलत होता तू? काय बोलू भाऊ, आता आम्हाला हे आमचा फर्स्ट ट्राय आहे. आमचा ट्राय पहिला ब्लॉग आहे तो. आता आम्हाला एवढं पण आता ब्लॉग शूट करता येत नाही, पण तरी आता आमच्या बाबाचा आशीर्वाद आहे, असं आम्ही ब्लॉग काढत राहू. पण आमच्यावर जलणारे पण कम नाहीत. आता एरियात गेलो, एरियाचे पोरं बघा काय बोलतील. असले तर असले, भले असू दे. स्टार्टिंग आहे ती स्टार्टिंग. एक दिवस नक्की आपण मोठं होऊन त्याला दाखवू. तेच असलं रे आपल्यावर टाळ्या वाजवतील. हा भाऊ, ते पण बाबाची कृपा आहे आपल्या. बाकी सगळं ठीक, कुणाला काय करायचं करू दे. बट आपलं कसं नॉर्मल ब्लॉग आणि डेली ब्लॉगिंग टाकू. आता डेली कंटिन्यू ब्लॉग येणार. जय साईनाथ. टाकीवर कॅमेरा चालू केला, फक्त व्हिडिओ चालू. रेकॉर्ड चालू आहे, रेकॉर्ड व्हायला लागले. रेकॉर्डिंग होतं. हो, हे काय लाल लाईट. चला मित्रांनो, आता ब्लॉग एंड करायची वेळ झाली आहे. तर मला खरं बोललं तर मला आता चांगलं वाटायला लागलं साई भजन ऐकून. तुला कसं वाटलं रे? छान वाटलं भाऊ. बाबाचं भजन होतं तर बाबाच्या भजन ऐकायला मजा येते अजून. आता किती टाईम झालं बघा. Time रात्रीचे झाला. आता झालेत किती माहिती आहे? 45 होईल. 45 नाही, 12:43 झालेत. 45 होईल भाऊ. मी 45 होईल बोललो, 2 मिनटं. आता ब्लॉग एंड करायचे होता. म्हणजे पहिला ब्लॉग आहे. पहिला ब्लॉग कसा वाटला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तुम्ही खरं सांगा की माझं वॉइस हे क्लिअर येते का तुम्हाला. पण आता मला एडिट करून एक गलती झाली आमची.
पहिला भाऊ बोलला हिंदीमध्ये पण आता मराठीमध्ये बोलतो. आता इथंच आमची बट गलती कसं झाली. मला हिंदी जास्त जमत नाही ना, बट मी मराठीच व्लॉग बनवणार, मराठी व्लॉग बनवणार. दुसरा ब्लॉक येणार मराठीच येणार, पक्का मराठीच येणार. हां, त्यापुढे आता हिंदी नाही बोलणार आहे कारण मला मराठी येतं तर मराठीच बोलणार मी. जेव्हा बघू ट्राय करू कुठं हिंदी बोलायचं असेल तर पण ट्राय करू, कारण ते आता मराठी ब्लॉग लोक मराठी बघणार, बट हिंदी ज्यांना मराठी नाही समजत त्यांना हे शॉर्ट होणार ना. चालेल आता पुढे बघू. आता भाऊचा दुसरा ब्लॉक येते, आमचा ब्लॉक दुसरा ब्लॉग येणार, डेली ब्लॉग येणार. असा की नाही की कधी 1 हप्ता 2 हप्ता असं नाही. जसं हे झालं अपलोड तर दुसरा व्हिडिओ आम्ही बनवणार, कारण प्रयत्न करणार आता पहिला. आता भाऊचे घरचे चालले शिर्डीला जाणार आहेत, तेव्हाच बघू, तेव्हा पण येणार आपला ब्लॉग. तेव्हा पण येणार, तेव्हा तर एकदम भाई कंटिन्यू ब्लॉग येणार आहे. सगळी फॅमिली चालली तेव्हा पण ब्लॉग येणार आपल्या फॅमिलीचा. तर मग चल भेटू, मित्रा, चला, साईराम. तू पण भेटू. साईराम. चल. यो माझा मित्र लई सपोर्ट द्यायला लागला, कारण Support कोण करा. नाही देत आपल्या एरियामध्ये सपोर्ट. माझा फॅमिली आणि एक यो पोरं म्हणजे आहेत 2-3 आपले पोरं, यश दादा, मी गोपाल पण आता दादा. बनवते, बाबाची व्हिडिओ बनवते इंस्टा टाकते, पण आता कसं कंटेंट मी जरा थोडं बंद केले. मी सोचतोय पालखीमध्ये व्हिडिओ टाकायचे. बघू पालखीमध्ये आता काय 15 मार्चची तारीख आहे आपल्या पालखीची. बघू पालखीमध्ये 15 video टाकतो. मार्च म्हणजे साई लीलाची लास्ट पालखी, म्हणजे लास्ट मोठी आपली पालखी मानाची आहे. पालखी, राजा पालखी. कारण 15 दिवस चालत पदयात्रा, म्हणजे पदयात्रा आहे ना 11 दिवस स्वर्ग सुखाचा प्रवास. भाई. तेव्हा तर नक्की ब्लॉग बनणार, भेटू त्याच्या मग, सिरीज चला. बनवणार, पूर्ण सिरीज मी. भेटू तुम्हाला आम्ही आता. गुड नाईट. चला. चला साईराम, गुड नाईट. ओके, यांचं यूट्यूब चॅनल आहे, सबस्क्राईब करा प्लीज. ओम साईराम. साईराम.